गुड मॉर्निंग. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर ब्लॉगमध्ये. खूप विचित्र दिसते ना, लाईट वेगळाच दिसतोय. चेहरा माझा व्यवस्थित दिसत नाही आहे ना एकदम. चला तर जाऊ द्या. आता सकाळी सकाळी आम्ही चाललो आहे आता नाश्ता करायला. सगळं आंघोळी वगैरे झालेलं आहे. कृषिका पण उठली आणि आंघोळ वगैरे करून आता आम्ही फ्रेश झालो. आता चाललो नाश्ता करायला. आता नाश्ता करू, त्यानंतर मग रेडी होऊ, कारण शुभमकडे जायचं आहे, म्हणजेच मुलाकडे जायचं आहे. तर मग तुम्हाला मी सगळं दाखवेल तिकडे गेल्यानंतर. तर व्हिडिओ स्किप न करता बघा, खूप मजा येईल तुम्हाला. तर कसा वाटला तोही नक्की सांगाल. मग चला चला, मग बाकी सगळे गेले का? आपणच राहिलो. बरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कुठे चाललो आपण? असं म्हण ना. हा म्हण लवकर. इकडे इकडे किती छान आहे ना ग कृषिका हे सगळं. आपण लावायचं का घरी? नाही लावायचं? लावू ना. कसला आवाज आहे? मला तर खूप आवडलं बाबा. कसला आवाज आहे? बहुत. चलो आ गया. दिस साइड. गणपती बाप्पांचं दर्शन करून घेऊ सकाळी सकाळी मस्त. काय आहे नाश्त्यामध्ये? कोण? इडली. हे ठेवून द्या ना. काय दिसतं? हे काय पराठा? परी पराठा खाणार? हे बघ. आपला 307 आहे ना? 8 आहे. 7 आहे ना? नाही ग, रूम नंबर 307. आम्ही एकच येतो. इकडे चटणी. तर बघा, तुम्ही बघतच असाल व्हिडिओ. तर व्हिडिओमध्ये तुम्ही आत्तापर्यंत बघितलं आम्ही रात्रीला पोहोचलो आणि आता सकाळी आम्ही ब्रेकफास्ट करायला खाली आलेलो होतो हॉटेलमध्ये थांबलं असल्यामुळे. तर खाली इन्क्लुडेडच होतं ब्रेकफास्ट वगैरे सगळं त्या रूममध्येच. तर आम्ही इथे डायनिंग रूममध्ये छान सगळे ब्रेकफास्ट करायला आलो. तर तुम्ही मेनू पण बघितला काय काय होता. तर पण कृषिकाची रडारड सुरू होती मोबाईलसाठी. ती मोबाईल मागत होती, तिला खायचं होतं. तर चला आमचा नाश्ता वगैरे. आता चाललो आम्ही रूममध्ये, रेडी वगैरे होऊ आता. आणि आता आमचा ब्रेकफास्ट झाला आणि ब्रेकफास्ट करून आम्हाला आता रेडी व्हायला जायचं होतं. पण त्याआधी मी तुम्हाला थोडासा बाहेरचा व्ह्यू दाखवते हॉटेलच्या. बघा सगळ्या आमच्या गाड्या कशा लागलेल्या होत्या हॉटेलसमोर. आम्ही रात्रीला इथेच पार्क केलेल्या होत्या, तुम्हाला समोर दिसतच आहे. आणि आता आम्ही निघालो रूममध्ये जायला. तर खूप मज्जा आली. किती मस्त बघत आहे तो, क्यूट. चला या. अहो इकडे मी लिफ्ट. आज मी तुम्हाला रूम्स दाखवते, हॉटेल दाखवते पूर्ण. काल आम्ही रात्री पोहोचलो तर कोणालाच काही दाखवलं नाही. थांबा पण बेल वाजू. कोई है क्या? काय झालं? ओह झालं म्हणजे लावावं लागतं थोड्या वेळ. चल ना पहिले आंघोळीला चल तिकडे. तयारी सुरू आहे. हां. तर बघा आता आम्ही सगळे मस्त रेडी झालेलो होतो आणि कृषिका सँडल लावत होती तिची, त्यामुळे ती तिथे पायऱ्यांवरती बसलेली आहे. आणि इकडे मी सगळं शूट करत होती. आणि इकडे आता बघा सगळे एक एक जण येत होते. तर आम्हाला व्हिडिओ शूट करायचा होता सगळ्यांचा आणि एक फॅमिली फोटो पण घ्यायचा होता. त्यामुळे मी उभी असतानाच त्यांना म्हणत होती की सगळे या पटापट, म्हणजे मग आपल्याला एक फॅमिली फोटो घ्यायचा आहे. आणि तो फॅमिली फोटो मी दाखवेलच तुम्हाला हॉटेलच्या बाहेर काढलेला, थंबनेलला नक्कीच लावेल.
तर तुम्ही सगळ्यांनी बघा. आणि तुम्हाला माहितीच आहे आता बरेच जणांनी व्हिडिओ पण बघितला, शॉर्ट व्हिडिओ. त्यामध्ये राणीचं आणि शुभमचं लग्न फायनल झालेलं आहे. तर त्याच लग्नासाठी आम्ही अकोल्याला आलेलो होतो शुभमकडे. कारण शुभमकडे सगळ्यांना इन्व्हिटेशन द्यायचं होतं. आमच्याकडे टीका लावणीचा कार्यक्रम होता चंद्रपूरला, त्यासाठी. आणि घर पण बघायचं होतं, त्यामुळे दोन्ही कार्यक्रम आम्हाला करायचे होते. त्यासाठी आम्ही पहिले अकोला गेलो, मग त्यांना इन्व्हिटेशन वगैरे दिलं आणि त्यानंतर आम्ही सगळे असे मस्त रेडी होऊन आता कारमध्ये निघालो आहे त्यांच्या घरी जायला. तर व्हिडिओ स्किप न करता बघा, तुम्हाला पुढे खूप मजा येईल. कोणी कोणाचा इंटरव्ह्यू घेतला तर तुम्हाला नक्कीच दिसेल व्हिडिओमध्ये, तर स्किप न करता बघा. आमच्या ताई सगळ्यात मोठे आमच्या कुटुंबात एक नंबर, ते सर्वात मोठे जावई. आमचा 5 भाऊ आणि 4 बहिणीचा मोठा परिवार निघून जातो. 4 बहिणीपैकी म्हणजे बाकी ताई मागे 2 बहिणी इथेच आहे, सगळ्यात मोठी. ताई मागेवर दोन्ही एक सगळ्यात लहान नाही ना, ती पण मुंबईला. माझी मी चुलत भाऊ आहे त्याचा, ती पण 2 बहिणी मुंबईला आहे. तू क्वेश्चन दादाला कर. काय विचारलं तुला? हां हा विचार. त्या दोघांचा परिचय खूप क्लोज आहे. हां विचार परी विचार, क्वेश्चन विचार. बरं, क्वेश्चन विचार दादाला. कोणत्या क्लासला आहे दादा, म्हणा? दादा नाव काय आहे? त्या वेदला विचारलं ना तू? नाही. तुझं सांग, तुझं नाव सांग. तुझं नाव सांग. सध्या आता मूड नाही, आता त्याला झोप लागलेली. तिला झोपायचं. लवकर उठली ना, एक तर रात्री. मामा यायचे मामा. तर बघा आता शुभमला छान मस्त बसवून आम्ही सगळे त्याचं विचारपूस पण करत होतो त्याला. तर ॲक्च्युली तो आम्हाला सगळ्यांना ओळखतो, त्यामुळे असं काही खूप नव्हतं. पण एक ऑफिशियली मीटिंग घेतलेली होती, त्यामुळे आम्ही थोडंफार त्याच्याशी मस्करी करत होतो आणि सगळे कृषिकासोबत मस्करी करत होते शुभमची. कारण कृषिका आणि शुभम एकदम क्लोज आहे, त्यांची बॉन्डिंग खूप छान आहे. तर ते खूप मस्त मस्ती वगैरे करतात. आणि आता त्यांचा इंट्रो वगैरे झाल्यानंतर मग मस्त आम्ही जेवण वगैरे करायला बाहेर आलेलो होतो. तर सर्वात आधी तुम्हाला मेनू दाखवते. तर बघा, खूप छान असा मेनू होता आणि जेवण पण खूप टेस्टी होतं. ती पण जेवण नाही करत. राईट हँड. तुम्हाला इकडे जागा मिळाली? बाहेर माशी होती, बरोबर आहे. हो, छान जेव का? तो बघ, तो छान डाळ भात खातो. तू नाही खाणार डाळ भात परी? छान. हा, गुड गर्ल. तर बघा आता आम्ही सगळे मिळून जेवायला बसलो होतो आणि त्यामुळे मग शूट करायला कोणीच नव्हतं. जेंट्स सगळे आतमध्ये बसले होते, त्यामुळे मग त्यांनी पण काही आमचं शूट केलं नाही. आणि मग आमचं जेवण वगैरे झालं. जेवण झाल्यानंतर बघा आता त्या शुभमच्या मामी आहे ज्या पान बनवत होत्या, तर त्यांनी सगळ्यांसाठी मस्त पान बनवून दिले आणि आम्ही ते मग खाल्ले वगैरे. आणि नंतर आम्ही घरी जायला निघालो. चला बाय करून घे. बाय दादांना, काकूंना, काकांना, सगळ्यांना बाय. चला बाय. बाय. आलो तसंच चाललो, आलो ते अवतारातच चाललो. चल बरे, बाहेर जाऊया आपण. गाडीमध्ये सामान ठेवू तोपर्यंत. चला. पकडा. चला आता आम्ही रूम चेकआउट करतोय. आता आम्हाला जायचं आहे घरी. आम्ही चाललो आता नागपूरला परत. आणि काय पुढचा प्रोग्राम काय आहे ते तुम्हाला लगेच कळतील आता काही दिवसांमध्ये. पुढे पण एक प्रोग्राम होईल, तो पण बघत राहा व्हिडिओ. तुम्हाला दिसेलच पुढच्या व्हिडिओमध्ये काय होणार आहे तर. आणि आता आम्ही निघालो आहे. मस्त वारा सुटला आहे आणि दुपारचे 4 वाजले का? 4 वाजले आता. चला. कोणती गाडी आहे बघा, यांची कसरत. बॅग हे इकडे घेऊन घ्या, ती त्यांची त्यांना देऊन द्या. चला बसा. तर बघा, आम्ही 2 गाड्यांनी गेलेलो होतो. तर एक गाडी सुनील दादा चंद्रपूरवरून रंजूताईला वगैरे घेऊन आलेले होते आणि एक गाडी मिस्टर आणि मंगेशजी आजी आमची होती नागपूरवरून. तर आम्ही समृद्धी हायवेने आलो होतो. हा पूर्ण समृद्धी हायवेचा रोड आहे. आम्ही याच रोडने आलो आणि इकडनं बघा किती स्पीडने गाड्या जातात. तर ॲक्च्युली समृद्धी हायवेवरती ॲक्सिडेंटचे प्रमाण पण खूप वाढलेले आहे.
कारण मग सुनील दादा आमच्या गाडीत बसले होते. त्यांना ती चंद्रपूरला रंजुताईची गाडी घेऊन जायची होती, त्यामुळे त्यांना त्यांच्या गाडीत जायचं होतं. तर आता आम्ही निघालो आहे. त्यांना तिथेच ड्रॉप केलं समृद्धी हायवेवरती आणि ते सगळे चंद्रपूरला निघाले, रंजुताईची एक गाडी, आणि मग आम्ही नागपूरला निघालो वर्धेवरून. तर हा आता वर्धेला आम्ही थांबलेलो आहो रोडवरती. चला तर आता व्हिडिओची मी इथेच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.